नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये विषय भूगोल पाठ दुसरा पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत। स्वाध्यायापूर्वी तुम्ही हा पाठ काळजीपूर्वक वाचून घ्या। जास्तीत जास्त उत्तर आपण पाठातून शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। अ आहे, भूकवचाचे हे दोन थर आहेत। पहिला ऑप्शन आहे बाह्य व आंतर कवच, दुसरं खंडीय व महासागरीय कवच, तिसरा आहे भूपृष्ठ व महासागरीय कवच, चौथा आहे प्रावरण व गाभा। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खंडीय व महासागरीय कवच। आ, प्रावरण व भूकवचात पुढील पैकी कोणता घटक सामायिक असतो? ऑप्शन आहे 1 सिलिका, 2 मॅग्नेशियम, 3 ॲल्युमिनियम आणि 4 आहे लोह। तर आपलं बरोबर उत्तर आहे 2 मॅग्नेशियम। या चौकटीत आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे। ई, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणती खनिज द्रव्ये आढळतात? ऑप्शन दिले आहे आपल्याला लोह, मॅग्नेशियम, 2 आहे मॅग्नेशियम निकेल, 3 आहे ॲल्युमिनियम लोह आणि 4 आहे लोह निकेल। तर आपलं बरोबर उत्तर आहे लोह व निकेल। इथे चौकटीत आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे। ई, अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? पहिला ऑप्शन आहे वायुरूप, दुसरं घनरूप, तिसरं द्रवरूप, चौथा आहे अर्ध घनरूप। तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 घनरूप। तर या चौकटीत आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे। उ क्रमांक आहे, बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे? एक आहे लोह, दुसरा आहे सोने, तिसरा आहे हायड्रोजन, चौथा आहे ऑक्सिजन। तर आपल्याला पहिलं ऑप्शन लोह या चौकटीत बरोबर अशी खूण करायची आहे। नंतर आहे उ, आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? पहिलं ऑप्शन आहे 1 प्रावरण, दुसरा आहे गाभा, तिसरं भूकवच, चौथा आहे खंडीय कवच। तर बरोबर उत्तर आहे आपलं भूकवच। या चौकटीत आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे। नंतर आहे ए, कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? एक आहे प्राथमिक लहरी, 2 द्वितीय लहरी, 3 पृष्ठीय लहरी, 4 सागर लहरी। आपलं बरोबर उत्तर आहे 1 प्राथमिक लहरी। प्रश्न क्रमांक 2 आहे, चूक की बरोबर ते लिहा, चुकीची विधाने दुरुस्त करा। तर आपलं अ क्रमांक आहे, पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थाची घनता सारखी नाही। हे आपलं उत्तर। विधान क्रमांक आ, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा हा कठीण खडकापासून बनलेला आहे। तर हे विधान चुकीचं आहे। तर आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा हा लोह व निकेल याच्यापासून बनलेला आहे किंवा या मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त आहे असं लिहू शकतो। ई, बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही। तर हे विधान बरोबर आहे। ई, खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनलेले आहे। तर हे विधान चुकीचं आहे, आपण दुरुस्त करून लिहू, खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियमच्या जागी ॲल्युमिनियम यांचे बनलेले असते असं लिहायचं आहे। प्रश्न क्रमांक 3, उत्तरे लिहा। अ, भूकवचाचे 2 भाग कोणते, त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? उत्तर आहे भूकवचाचे खंडीय व महासागरीय असे 2 भागात वर्गीकरण केले जाते। पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून
तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. कवचाची ही जाडी पर्वत श्रेणींखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? उत्तर आहे भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कुठेही आढळतात, ज्यामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीच्या वर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक ई. पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. उत्तर आहे बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातापासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असेही म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे व महत्वाचे आवरण आहे. प्रश्न क्रमांक 4. सुबक आकृत्या काढून नावे द्या. अ. पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे लिहा. पान नंबर 12 मध्ये आकृती 2.2 ही पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा, ही आकृती विद्यार्थ्यांनी आपल्या वहीवर काढून घ्यावी. नंतरचा प्रश्न क्रमांक आहे आ. चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त. पान नंबर 13 वर आकृती क्रमांक 2.3 पृथ्वी एक चुंबक म्हणजेच चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त ही आकृती दिली आहे. तुम्ही आपल्या वहीमध्येही काढून घ्यावी. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. अ. पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते. उत्तर आहे भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे. हे ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेलं आहे त्याचं नाव आहे मोहोरोव्स्की. त्यामुळे याला मोहविलगता असे नाव देण्यात आले. प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे. गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली. त्या विलगतेला गटेनबर्ग विलगता नाव देण्यात आले आहे. यावरून हे सिद्ध होते की पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते. प्रश्न क्रमांक आ. मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान याचा सहसंबंध आहे. उत्तर आहे भूखंड म्हणजेच भूकवचाचा वरचा थर प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे या थराला पूर्वी सियाल असे म्हणत असत. भूकवचाचा नंतरचा थर आहे महासागरीय थर म्हणजेच अंतरंग, तर त्याला भूकवचाचा दुसरा थर असे म्हणतात. हा थर सिलिका व मॅग्नेशियम याच्या संयुगाने बनलेला आहे. यापूर्वी त्याला सायबा असे नाव होते. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये पृथ्वी गर्भाचा केंद्र भाग असून तो घन स्थितीत आहे. या थरामध्ये प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात.
त्यामुळे यास निफे असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक ई आहे, प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. कारण पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे. या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे, आपण शिकलेलो आहोत. या बाह्य भागाच्या गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्यातील तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते आणि भूकंप तयार होत असतो. म्हणूनच प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे असे सिद्ध होते. प्रश्न क्रमांक ई आहे, भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखालील अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. उत्तर आहे, खंडीय कवचाची जाडी सरासरी जाडी त्याची सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका आणि मॅग्नेशियम याच्या संयुगाने बनलेला आहे. त्यालाच सायमा असे नाव दिलेले आहे. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. यावरूनच असे स्पष्ट होते की भूपृष्ठापेक्षा सागरी पृष्ठाखालील अंतरंगाच्या थराची जाडी ही कमी आहे. प्रश्न क्रमांक उ, चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. कारण पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व चुंबकीय क्षेत्र तयार होते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. त्यामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. अशा प्रकारे आपण पाठ दुसरा पृथ्वीचे अंतरंग याचा स्वाध्याय बघितलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे आपल्याला नंतरच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.